नमस्कार. मी अशोक कुलकर्णी. आज 10 मार्च, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. आपल्या आविष्कार या समूहाने या कविवर्यांना त्यांच्याच कवितांचा ऑडिओ अंक काढून आगळी वेगळी मानवंदना द्यायचे ठरवले आणि या अंकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. या बहुमानाबद्दल मी सर्वप्रथम सुषमा दळवी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपणा सर्वांच्या भरघोस सहभागाने हा वैविध्यपूर्ण अंक परिपूर्ण झाला आहे. तेव्हा सादर करीत आहे ऑडिओ अंक देणे मंगेशाचे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कल्याणी थत्ते आपल्या देणं मंगेशाचं या अंकासाठी. मंगेश पाडगावकर एक आनंद यात्री. सन 1950 मधलं धारा नृत्य ते सन 2013 मधलं अखेरची वही, अशा अखंडपणे कविता लिहिणारा कवी म्हणजेच मंगेश पाडगावकर. विविध विषयावरच्या कवितांचं हे भांडार आणि त्यातल्या 2 किंवा 3 कविता निवडायच्या, हा खरं तर माझ्या पुढचा खूप मोठा यक्षप्रश्न. पण निवड करताना लक्ष वेधून घेतलं ते पाडगावकरांच्या बालकवितांनी. कारण ह्या कविता एक काळ असा होता की ह्या कविता म्हणत म्हणत, ही बडबड गीतं म्हणत म्हणतच मी माझ्या नातवंडांशी खेळले आहे. वेडं कोकरू, सांग सांग भोलानाथ, चकचक चकली, चिवताई चिवताई, अशा कितीतरी कविता अगदी तोंडपाठ. खरं तर मध्ये खूप आता मोठा काळ गेला, पण ह्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. मला आठवतंय, माझा नातू 3-3.5 वर्षाचा असेल तेव्हा झोपताना हे वेडं कोकरू म्हणायचंच. आणि वेडं कोकरू खूप थकलं असं म्हटलं आणि येताना घरी वाट चुकलं एवढं म्हटलं की ह्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलायचा, ओठ बाहेर निघायचा आणि शेवटी एकदाचं घर दिसलं असं म्हटलं की चेहरा एकदम आनंदी, आनंद नुसता ओसांडायचा. म्हणजे बहुतेक ह्या शब्दाने त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहत असावं. आणि मी पण शेवटच्या एका ओळीमध्ये एका शब्दाची थोडा बदल केला होता की ते हळूच शिरलं आईच्या कुशीत, याऐवजी हळूच शिरलं आजीच्या कुशीत असं म्हणावं. आणि हा पटकन कुशीत शिरायचा आणि मग झोपायचा. पण ही कविता म्हणताना ती इतकी तोंडपाठ झालेली की वेडं कोकरू असं म्हटलं की हा खूप थकलं, हे पुढचं वाक्य तो बोलायचा. अशी सगळ्या या कविता जवळजवळ त्याच्याही तोंडपाठ झालेल्या. तर ही कविता, खरी तर हे गाणं असं आहे की वेडं कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधार बघून भलतंच भ्यालं आणि दमून दमून झोपेला आलं, शेवटी एकदाचं घर दिसलं, वेडं कोकरू गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत. आणि हे म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच अवर्णनीय असायचा. दुसरी कविता सांग सांग भोलानाथ. हाच माझा नातू साधारण 5-6 वर्षाचा असेल आणि नुकताच शाळेत जायला लागलेला. आणि ते म्हणताना, तोंडपाठ गाणं म्हणताना त्याला हातवारे करून, ॲक्शन करून फार मजा यायची. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. भोलानाथ दुपारी आई झोपेल का, लाडू हळूच घेताना आवाज होईल का. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. असं हे गाणं, अशी ही कविता. आणि ह्या कवितेचं पुढे जाऊन खरंच गाणं झालं. जे गाणं त्यावेळच्या 5-6 वर्षाच्या मुलांच्या तोंडी बसलं. अनेक स्नेहसंमेलनामध्ये, अनेक शाळेच्या कार्यक्रमांमध्ये मुलं ह्याच्यावर खूप छान आपला नृत्याविष्कारही करत होते. असं माझ्या नातवाबरोबरच्या माझ्या ह्या कवितांच्या काही आठवणी. आता तिसरी कविता चिवताई चिवताई. जशा ह्या आधीच्या 2 कविता मला नेहमी बडबड गीतं छोट्यांसाठी वाटतात, तशी ही तिसरी कविता मात्र मला नेमकी कळत नाही. म्हणजे ही छोट्यांची आहे का खरं तर ही मोठ्यांची आहे, अशी कविता. आता चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार उघड बाई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. इथपर्यंत वाटतं ही छोट्यांची आहे. पुढे कवी असं लिहितो की दार असं लावून जगावरती कावून, दार असं लावून जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील. दार असं लावून जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. अगं वारा आत जायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. पुढे ही कविता अशी, आणि इथून पुढे ती मला जास्त मोठ्यांसाठी आहे असं वाटतं, की फुलं जशी असतात तसे काटेही असतात. फुलं जशी असतात तसे काटे पण असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. शुभ्र बगळे असतात तसे कर्कश कावळेही असतात. आणि तरी सुद्धा अशा जगात वावरायचं असतं, तरी सुद्धा अशा जगात वावरायचं असतं, आपलं मन आपणच सावरायचं असतं. अगं प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, तसं प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. त्या फुलणाऱ्या मुलासाठी, त्या फुलणाऱ्या फुलासाठी, त्या खेळणाऱ्या मुलासाठी, त्या फुलणाऱ्या फुलासाठी, त्या खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. म्हणून ही कविता, हे गाणं ऐकायला चिवताईचं आहे म्हणून छोट्यांचं, पण आशय बघितला तर खरंच वाटतं हे नाही, हे मोठ्यांचं गाणं आहे. आणि हे तर थोडक्यात काय, मंगेश पाडगावकर कविता लिहिताना त्या वयाचेच झाले असतील असं मला वाटतं. का त्याशिवाय एका 3 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यामध्ये हरवलेल्या कोकरासाठी अशी भीती उभी राहिली नसती, किंवा भोलानाथ भोलानाथ म्हणताना स्नेहसंमेलनामध्ये ही 5-6 वर्षाची मुलं आनंदाने नाचली नसती. आणि चिवताई चिवताईची गोष्ट कविता वाचल्यानंतर मोठी माणसं सुद्धा अंतर्मुख झाली नसती. म्हणून म्हणावंसं वाटतं की पाडगावकर आपल्या काव्यप्रतिभेला खरंच आमचा त्रिवार सलाम, माझा त्रिवार सलाम. धन्यवाद. नमस्कार, मी रेखा दामले. मंगेश पाडगावकरांची एक कविता 9 चुका सादर करते. एक होता मुका, त्यानं आधी केल्या फक्त 2 चुका. एक होता मुका, त्यानं आधी केल्या फक्त 2 चुका. पहिली, लावून घेतला लग्नाचा ताप. दुसरी, तो झाला बाप. सध्या तो मुका
बायको धरून त्याच्या एकूण 9 चुका. दुसरी कविता, ज्यात कोंबडीनं नुकतंच पिल्लू जन्माला घातलंय, ह्यात कोंबडी आणि पिल्लूमधील संवाद. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, दिसायला छोटे आणि उंचीलाही टिल्लू, दिसायला छोटे आणि उंचीलाही टिल्लू, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय बाय बाय, कोंबडी म्हणाली पिल्लू बाय बाय बाय, सांग तुला हवे काय काय काय, सांग तुला हवे काय काय काय, चणे हवे तर चणे, दाणे हवे तर दाणे, चणे हवे तर चणे, दाणे हवे तर दाणे, आणून देईल तुला हवे असेल ते खाणे, आणून देईल तुला हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाले आई दुसरं नको काही, पिल्लू म्हणाले आई दुसरं नको काही, छोट्याशा कपामधून चहा भरून दे, छोट्याशा कपामधून चहा भरून दे, आणि एका अंड्याचे आमलेट करून दे, आमलेट करून दे, आमलेट करून दे ना. नमस्कार, मी निनाद जाधव. आविष्कार ग्रुपच्या देणे मंगेशाचे या मंगेश पाडगावकरांच्यावरच्या कार्यक्रमात मंगेश पाडगावकरांची एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे म्हणजे कसं. असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, फुलून आलं फूल जसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, पाण्यात हललं चांदणं जसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, प्रश्नात दडलं उत्तर जसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, अगदी तुला हवं तसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, मला जवळ घेतलंस तसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, जे काय झालं तेव्हा तसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, तुला मला कळलं जसं, तुला मला कळलं जसं, तुझं माझं जुळलं तसं, तुझं माझं जुळलं तसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, नुसताच खेळ, नुसताच खेळ, नुसताच खेळ, तुला हवा तितका वेळ, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं, असं असं म्हणजे कसं. नमस्कार, मी सुषमा दळवी. मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यावर आधारित असा एक अंक अशोक कुलकर्णी सादर करतायत. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी मंगेश पाडगावकरांचीच एक कविता सादर करते. आपल्या मनाविरुद्ध काही झालं की काही काही व्यक्ती खूप नाराज होतात, स्वतःवर चिडतात, आत्मविश्वास गमावून बसतात, सगळ्या जगाकडे पाठ करून स्वतःचं एकलकोंड असं जग बनवतात.
अशा लोकांसाठी एका चिमणीला उद्देशून एक छान कविता लिहिली आहे पाडगावकर यांनी, तीच मी सादर करते. दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परक. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, तुला शोधत फुलपाखरू नाचत आलं. चिवताई, चिवताई तुला काहीच कळलं नाही. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावर रुसून कसं चालेल. दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. धन्यवाद. नमस्कार, मी आशुतोष नेर्लेकर. 10 मार्च 2015च्या दैनिक प्रहारमध्ये कोकण मेवा सदरात कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या लेखातला काही अंश. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी राहा. भौगोलिक दृष्ट्या जरी शुक्र हा ग्रह असला तरी भावगीतामध्ये त्याला ताऱ्याची उपमा देणारे थोर कवी मंगेश पाडगावकर. 10 मार्च 1929 रोजी कोकणातल्या वेंगुर्ला इथं या सिंधुरत्नाचा जन्म झाला. वेंगुर्ला इथं समुद्र किनाऱ्यावर त्यांचं घर होतं. अर्थात आज ते घर अस्तित्वात नाही. पाडगावकरांचे आजोबा बनुभाऊ कुलकर्णी हे लेखक होते. बालपणीच्या आठवणीबद्दल पाडगावकरांना विचारला असता ते थेट भूतकाळात रमले. ते म्हणाले, आमच्या घरात सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज पोहोचत असे. माझ्या कानात त्याच्या आठवणी आजही घुमतायत. वेंगुर्ल्याच्या समुद्रावर माझ्या इवल्या इवल्या पावलांनी भटकायला मला अतिशय आवडे. सहसा कुणी माझ्या वाटेला येत नसे. मी आणि समुद्र दर्शनाचा आनंद, तो आनंद, समुद्रावरची ती रुपेरी वाळू, तो लाटांचा आवाज आज वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा माझ्या कानात घुमत आहे. या समुद्रानं आपल्या लाटांच्या गाजेनं माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून मला सोबत केली. पाडगावकरांचे वडील केशवराव व्यवसायानं अभियंता, तर मातोश्री रखमाबाई उर्फ इंदिरा या सुसंस्कृत गृहिणी. त्यांना वाचनाची अतोनात आवड. त्या कविताही करायच्या. आपल्या आईकडूनच त्यांनी हा वारसा घेतला. त्याबद्दल ते म्हणाले, माझी आई मला शाळेत नेऊन बसवत असे, त्यामुळे तिच्या डोक्याला त्रास कमी व्हायचा. आणि कुणाच्या डोक्याचा ताप वाढत असेल याची कल्पना नाही. पण आईची तशी खात्री होती, कारण बालपणी मी फार नसत्या उठाठेवी करत असे. पाडगावकरांचं वेंगुर्ल्यातलं वास्तव्य 10 वर्ष होतं.
1939 साली ते मुंबईत गिरगाव इथल्या हाजी कासिम वाडीमध्ये राहायला आले. तिथे विल्सन हायस्कूल इथं त्यांचं शालेय शिक्षण झालं. विल्सन हायस्कूलमध्ये वा ल कुलकर्णी यांच्यासारखे मराठीचे शिक्षक त्यांना लाभले. त्यामुळे त्यांचा मराठीचा पाया भक्कम झाला असं स्वतः कविवर्य सांगतात. 1943 साली वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली. त्यामागची आठवण त्यांनी सांगितली. ते राहत असलेल्या हाजी कासिमवाडी समोर एका इमारतीमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक मामा वरेरकर यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या भेटीला त्याकाळी अनेक नामवंत कवी साहित्यिक येत असत. असेच एकदा बा भ बोरकर वरेरकरांकडे आले असताना पाडगावकर यांचे आत्तेबंधू पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी बोरकरांना घरी बोलवलं. कविता म्हणण्याचा आग्रह केला. बोरकरांनी कविता म्हणली. तव चिंतनी मन गोंगुनी हिंड तो मी राणी वनी. या कवितेनं पाडगावकर भारावले. बोरकरांची ही ओळ त्यांच्या हृदयात एवढी भिनली की बोरकरांच्या अनुनासिकांची कृपा असलेल्या स्वरात ती ओळ पाडगावकर दिवस रात्र गुणगुणायचे. एक दिवस ते बाहेरून घरी जाताना जिना चढत असताना त्यांच्याच वयाची एक तरुण सुंदर मुलगी जिन्यात उभी होती. त्या तरुणीला बघून बोरकरांच्या कवितेवर त्यांना शब्द सुचले आणि त्यांच्या पहिल्या कवितेचा जन्म झाला. तुझ पाहिले तुझ वाहिले नवपुष्प हे हृदयातले. ही ओळ घरी आल्यावर त्यांनी आईला म्हणून दाखवली. आई म्हणाली, जणू रवींद्रनाथ टागोरच उभे आहेत की काय असं मला वाटलं. 1947 साली पाडगावकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि दादर येथील कीर्ती कॉलेजात त्यांचं पुढील शिक्षण सुरू झालं. BA ला ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळं त्यांना तरखडकर सुवर्ण पदक मिळालं आणि MA ला मराठी आणि संस्कृत या विषयातही उत्तम यश संपादन केल्यामुळं चिपळूणकर पदकही मिळालं. 11 जून 1950 रोजी रेव्हरंड भास्कर कृष्ण उर्फ कवी मनोहर बंधू यांची कन्या यशोदा यांच्याबरोबर त्यांचा प्रेमविवाह झाला. यशोदा या त्यांच्याच वर्गात शिकत होत्या. विवाहानंतर त्यांनी काही काळ सोमय्या आणि मिठीबाई कॉलेज इथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच सुमारास त्यांनी कवी वसंत बापट, विंदा करंदीकर यांच्या समवेत कविता वाचनाचे कार्यक्रमही करण्यास सुरुवात केली. धारा नृत्य हा पाडगावकरांच्या कवितांचा पहिला संग्रह. त्यानंतर जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, भोलानाथ, मीरा, विदूषक आदी एकूण 40 कविता प्रसिद्ध झाल्या. तसेच विल्यम शेक्सपियरच्या टेम्पेस्ट, जुलियस सीझर, रोमिओ आणि ज्युलिएट या नाटकांचा त्यांनी मराठी अनुवाद केला. त्यांची कविता बहुतेक सर्व आधुनिक कवींप्रमाणेच स्वच्छंदवादी आहे. त्यात समाजाभिमुख एक धारा मिसळलेली आहे. पण नवकवितेत आढळणारी कटुता, वैफल्य, रचनेचे तेढेपण इत्यादी पासून त्यांची कविता अलिप्त आहे. त्यांच्या रम्यत्वाने वेडावून जाणाऱ्या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि सर्वंकष प्रत्यय येतो, तो निसर्गातून. तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे. ही कविता म्हणजे जणू निसर्गाचं लँडस्केपच. निसर्गाची लसलसती गूढरम्य विलसिते त्यांच्या सौंदर्य वृत्ती बरोबरच अध्यात्म वृत्तीचेही संतर्पण करतात. त्यांना अंतर्मुख करतात. त्यांच्या सृजनशीलतेला आवाहन करतात. निसर्गाच्या जोडीनं त्यांच्या कवितेमध्ये प्रेम भावनेच्याही काही गहिऱ्या छटा आविष्कृत झालेल्या आहेत. त्या दृष्टीनं त्यांचं शर्मिष्ठा हे नाट्यकाव्य फार महत्वाचं आहे. त्यांच्या बोलगाणी काव्यसंग्रहात अनेक दर्जेदार आणि मजेदार कविता आहेत. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य परिसरात त्यांचं बालपण गेल्यामुळं वेंगुर्ल्याचा पाऊस ही अतिशय सुंदर कविता त्यांना सुचली. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. ही कविता ऐकताना पावसात चिंब भिजल्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या काही कविता उपहास उपरोधानेही भरलेल्या दिसतात. सलाम हा काव्यसंग्रह त्या दृष्टीनं उल्लेखनीय. त्यांच्या जिप्सी काव्यसंग्रहाला त्यांचेच शाळेतले शिक्षक सुप्रसिद्ध साहित्यिक वा ल कुलकर्णी यांची प्रस्तावना आहे. हा काव्यसंग्रह त्यांनी बोरकरांना अर्पण केला. पाडगावकरांना जीवनाची प्रचंड ओढ आहे. ही ओढ त्यांच्या कवितेतून ठिकठिकाणी व्यक्त झाली आहे.
भावनेच्या एक प्रकारच्या जोशात ते जीवनाची गाणी गातात. आपल्याबरोबर वाचकांच्या मनालाही ओढून नेण्याची शक्ती त्यांच्या उक्तीत आहे. या जीवनाच्या अखंड कुतूहलामुळेच, अखंड ओढीमुळेच आपण एक आनंद यात्री आहोत असंच त्यांना वाटायचं. अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती, पाचूंची लकेर कुर्णा ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी, अखंड नूतन मला ही धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री, असा आत्मसाक्षात्कार त्यांच्या मनाला होतो. आणि आपणास ओढ लावणाऱ्या या जीवनातील विविध सौंदर्याची ते बेहोश होऊन गाणी लिहितात. त्यांना एकदा विचारलं, तुमच्या काव्याचं वैशिष्ट्य काय? त्यावर त्यांनी विनोदानं उत्तर दिलं, पाडगावकरांच्या काव्याला दाढी असते. त्यांची लेखणी आणि त्यांची वृत्ती त्यांच्याच शब्दात सांगायची तर, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. अशा या प्रतिभा संपन्न कविवर्याला मानाचा मुजरा. धन्यवाद. नमस्कार मंडळींनो, मी ज्योती कर्णिक. अशोकजींच्या देणे मंगेशाचे ह्या सदराला अनुसरून यूट्यूबमधल्या आठवणीतले पाडगावकर ह्या मुलाखतीतला काही अंश सादर करण्याचा प्रयत्न करते. तुमचं प्रेम स्मरून इथून निघताना, तुमच्या मायेत चिंब भिजून जाताना, डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. इतकं दिलं तुम्ही आम्हाला, खरंच सांगते, माणूस केलं तुम्ही आम्हाला. पाडगावकरांच्या कविता सर्वांना आपल्याच वाटतात. मग त्या प्रेम कविता असो किंवा सलामसारखी कविता असो, त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणा ही त्यांच्या कवितांची खासियत. त्यांच्या मोठ्या मुलाने अजितने त्यांची एक आठवण सांगितली. शेवटल्या दिवसात त्यांना नागिणीचा खूप त्रास होत होता. खूप उपाय करून झाले, पण त्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. एक दिवस अजित कन्सल्टन्सीमध्ये बसले होते. तेव्हा कामाला मुलगी येते, तिच्याबरोबर एक चिठ्ठी पाठवली पाडगावकरांनी. त्यात त्यांनी नागिणीवर लिहून पाठवलं होतं, सोसवेना जरी नागिणीचा दाह, तरी घट्ट मोह जगण्याचा. मरणाला हाक जरी या ओठात, तरीही पोटात भूक चळे. जरी बुडू आले जगण्याचे तारू, संध्याकाळी दारू हाक घाली. कसा घ्यावा येथे जगण्याचा शोध, केवळ विनोद जन्म मृत्यू. आपलं दुःख वेदना यावर कवी म्हणून ते कसे बघतात हे या 4 ओळीत जाणवलं. त्यांच्या धाकट्या मुलाने अभयने त्यांची एक कविता मुलाखतीत सादर केली. तो म्हणतो, आमच्या शाळकरी मित्रांना आमचे कविवर्य बाबा घरी कसे असतील याची नेहमीच उत्सुकता असायची. तर त्यावरच म्हणजे स्वतःवरच बाबांनी म्हणजेच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी मिश्किलपणे केलेली कविता सादर करते. मुलांच्या दृष्टिकोनातून बाबा कसे, स्वतःचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलंय. मंगेश पाडगावकर एक दृष्टिकोन. उघडे पडून बाबा जेव्हा वाचित असतात, दाढी लावल्या अगदी दुधी भोपळ्यासारखे दिसतात. वाचता वाचता अगदी तल्लीन होऊन जातात. पुस्तक हातात अर्ध्या तासात गोरू लागतात. पावसाळ्यात गमबूट पायात घालतात तेव्हा बाबा गोष्टीतले राक्षस दिसतात. कामाला जाताना आपणच उशीर करतात आणि मग उगीचच सगळ्यांवर ओरडत बसतात. बाबा तसे शूर आहेत,
कोणालाच भीत नाही. पण आई चिडली म्हणजे कसे अगदी मऊ येतात. स्वयंपाकघरात आई गप्प, बाबा भिवून बोलत असतात. आम्ही आज जाताच मात्र आम्हाला घालवून देतात. कधी कधी बाबा अगदी लाडात येतात. व्यायाम केलाच पाहिजे, फिरायला चला म्हणतात. टॅक्सीतून घेऊन जातात, टॅक्सीतूनच परत आणतात. आणि आमच्या निमित्ताने स्वतः भरपूर भेळ खातात. उद्यापासून शिकवणार म्हणून जेव्हा आवाज येतो तेव्हा माझ्या पोटात भीतीने गोळाच फुटतो. शिकवीत तर काहीच नाही, आरडाओरडच फार करतात. काळ कामाचे गणित येताच हळूच आधी उत्तर बघतात. कधी कधी आईशी मोठमोठ्यानं भांडण करतात आणि दुसऱ्या खोलीत एकटेच जाऊन तणतणत झोपी जातात. मी म्हणतो भरी जिंकली, आई आता बोलणार नाही. पहाटे बघतो तर बाबा आईजवळ असतात, खुशाल गाढ झोपून मजेत आपले घोरत असतात. धन्यवाद. नमस्कार. कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र अभिवादन करून मी शिरीष सुकटणकर त्यांची एक कविता सादर करतो. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणतात? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. अहो असल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत. तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्षे सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्यानं भरली होती. लाटांवर बेभानो नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. अहो बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं. प्रेमानंच अलगदवर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं. एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीनं. भर दुपारी उन्हात तिच्यासोबत
तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळीची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. आणि घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी शर्वरी सुकटणकर. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या देणे मंगेशाचे या अंकासाठी मी लिहिलेली मंगेश पाडगावकर यांच्यावरची कविता मी आता सादर करते. मंगेशाचा प्रसाद होऊन आलात धरतीवरी, मंगेशाचा प्रसाद होऊन आलात धरतीवरी, गेयतात व काव्यामधली देई श्रवण माधुरी, गेयतात व काव्यामधली देई श्रवण माधुरी. शब्दांमधली बकुळ फुले, शब्दांमधली बकुळ फुले अंथरली रसिकांस्तव, शब्दांमधली बकुळ फुले अंथरली रसिकांस्तव. पानां पानावर शब्दांचे रंगती नवनवे भाव, पानां पानांवर शब्दांचे रंगती नवनवे भाव. डमरू वाजे, डमरू वाजे आनंदाचे सकल काव्यांतरी, डमरू वाजे आनंदाचे सकल काव्यांतरी. गाण्यांमधुनी बरसत येती, गाण्यांमधुनी बरसत येती झरझरा अमृतसरी. वाहत येते ओठांवरती तुमची काव्यसरिता, वाहत येते ओठांवरती तुमची काव्यसरिता. कसा असावा क्षण सुखदायी आम्हा या परता, कसा असावा क्षण सुखदायी आम्हा या परता. रमत रहा काव्यासह तुमच्या, रमत रहा काव्यासह तुमच्या स्वर्गस्थ देवतांसवे, रमत रहा काव्यासह तुमच्या स्वर्गस्थ देवतांसवे. इतुके दिधले तुम्ही आम्हासी, अजूनी काय हवे, अजूनी काय हवे. धन्यवाद. जीवनावर अत्यंत प्रेम करणारे पाडगावकर म्हणजे आनंदयात्री, सौंदर्यप्रेमी, मिश्किल. कुठल्याही प्रसंगी आंबट चेहऱ्याने अध्यात्माबद्दल बोलणाऱ्याची ते आपल्या अनोख्या शैलीत खिल्ली उडवतात. तर मी सादर करते सुषमा चौसाळकर पाडगावकर यांचीच एक कविता, देणे मंगेशाचे या अशोक कुलकर्णीच्या अंकासाठी. आता यांचं असं का होतं हेच कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळं निळं वेळलाल पाखरू आभाळात उडणारच, अहो रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणारच. याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी. एकच गोष्ट यांची असते, कपाळावर सदा आठी. हो, यांची पापणी कधी सुद्धा डळत नाही. आता यांचं असं का होतं हेच कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. अहो तुम्ही मोठ्याने हसा, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तर यांना विस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरूच असतो, अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं, तमकं मुळीच पिऊ नका, त्यांनी नक्कीच पडसं होतं. अहो संयमाचे पुतळेच हे, यांचं मन जरा सुद्धा चळत नाही. यांचं असं का होतं हेच मुळी कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. आता तुम्हीच सांगा, सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत असणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. अहो बागेमधल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतंच ना,
गालाला गाल लावून गुलगुल बोलत असतंच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. यांचं अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. अहो, नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान गोडं असतं, पण यांना मुलं कशी होतात हेच एक कोडं असतं. आता या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं हेच मुळी कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात आणि एरेंडेल प्यावं तसं आयुष्य पित असतात. आता तुम्ही सांगा, एरेंडेल प्याल्यावर आणखीन वेगळं काय होणार? एकच जागा ठरलेली दुसरीकडे कुठे जाणार? कारण आणि परिणाम याचं नातं काही टळत नाही. यांचं असं का होतं हेच मुळी कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. नमस्कार, मी प्रिया नेर्लेकर. आपल्याला कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या 2 सुंदर कविता ऐकवणार आहे. त्यातली पहिली कविता आहे, यात काही पाप नाही. यामध्ये पाडगावकर आपण सगळे कसे ढोंगीपणानं आयुष्य जगताना खरा आनंद उपभोगत नाही आणि आपली निष्पापता आपल्या जगण्यात आली की जगणं कसं सुंदर होऊन जातं हे सांगतात. सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा आणि दुसरा शाप नाही. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता, जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता, लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा आणि दुसरा शाप नाही. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता, देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता, गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा आणि दुसरा शाप नाही. प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता, प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता, कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा आणि दुसरा शाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा आणि दुसरा शाप नाही. अशीच दुसरी एक सुंदर कविता. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं, आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं, आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडतं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आविष्कार ग्रुपतर्फे अशोक कुलकर्णी संपादित करीत असलेल्या देणे मंगेशाचे
या अंकासाठी मी एक गझल आणि एक कविता सादर करणार आहे. आनंदयात्री मंगेश पाडगावकरांनी कवितेची अनेक रूपं साकार केली आहेत. भावकविता, गीते, गझल, वात्रटिका, सामाजिक व राजकीय उपरोधिका, बोलगाणी आणि बालगीतेसुद्धा. या सर्व प्रकारातून पाडगावकरांच्या प्रयोगशीलतेचाच प्रत्यय येतो. प्रणयानुभव, निसर्गदर्शनातून अनुभवास येणारे सौंदर्य आणि सभोवतालच्या जीवनातील विरोध, विसंगती हे त्यांच्या प्रतिभेचं चिंतनाचे विषय आहेत. व्यक्तिगत सुखदुःखे, नैराश्य, रिक्तता, हर्ष या भावनांचे काव्यात प्रकटन करणारे पाडगावकर सामाजिक जीवनातील ढोंगबाजीबद्दल त्यांना चीड आहे, उपरोध आहे आणि तो विडंबनाद्वारे प्रभावीपणाने ते व्यक्त करत होते. त्यांनी बालगीतांमध्ये लहान मुलांचे भावविश्व अगदी मिस्किलपणे उभे केले. आपल्या विविध प्रकारातील कवितांच्या वाचनाने कविता लोकप्रिय करणारे, अवीट गोडीची भावुक गीते लिहिणारे आणि सृजनशील काव्यानुवाद करणारे मंगेश पाडगावकर मर्ढेकरोत्तर काव्य परंपरेतील एक अग्रगण्य कवी आहेत. त्यांची जी कविता मी आता सादर करणार आहे तिचं नाव आहे वेंगुर्ल्याचा पाऊस. लाल लाल कौलारावर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी होऊन झाडं सगळी झुलायची. एरे एरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. निसर्गरम्य अशा वेंगुर्ल्यामध्ये कवी मंगेश पाडगावकरांचा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षणही तिथेच झालं. त्यांच्या आईकडे ही कविता करण्याची कला होतीच आणि छोटा मंगेश आईसोबत काव्यात अगदी रमून जात असे. वेंगुर्ला हे जे ठिकाण आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि निसर्गाची जशी वर्धस्त आहे तसं त्या काळात कोसळणारा पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात असे. कारण तेव्हा एवढं प्रदूषण वगैरे पण नव्हतं, त्यामुळे पाऊस पण तुफान पडत असे. पण त्या तुफान पावसाला पण बघून मंगेश पाडगावकर म्हणतात, लाल लाल कौलावर थेंबोणी फुलायची. तिकडची ती उतरत्या छपरांची कौलारू घरं आणि त्याच्यावर पडणारा तो पाऊस म्हणजे त्यांना थेंबोणीच वाटायची. आणि ती हिरवी हिरवी झाडं जणू काही झुलताना गाणीच म्हणतायत असं वाटायचं. त्या सरी त्यांची लाड करतायत, म्हणजे त्यांच्या अंगावर पडतायत पण त्यांना ते लाड वाटतायत असं ते व्यक्त होत आहेत. पण जेव्हा आकाश पूर्ण काळं होऊन जायचं तेव्हा मात्र त्यांचं मन बगळा होऊन उडायचं. कोकणातली माती ही लाल, चाफ्याच्या झाडाखाली असलेल्या खड्ड्यामध्ये अक्षरशः तळं व्हायचं. ते बघून त्यांना मजा यायची आणि ते म्हणायचे, वेंगुर्ल्याचा पाऊस खरंच माझ्यावर माया करीत यायचा. पाडगावकरांची गझल ते आता मी सादर करते. गाण्यात सर्व माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. येता समोर दुःखे तो षड्ज झेलला मी, काट्यावरी स्वरांची झुलती कमान आहे. झाडात पावसाच्या बेहोश आरतीला, वाजे मृदुंग तेथे माझाच प्राण आहे. का वेदनेत होतो हा जन्मसाधनेचा, देशाच्या संचिताची ही बेगुमान आहे. आयुष्य पेटताना ओठात सूर होता, हे सोसणे सुराला माझ्या प्रमाण आहे. धन्यवाद. नमस्कार. देणे मंगेशाचे या कार्यक्रमासाठी आविष्कारतर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात मी वर्षा जोगळेकर पाडगावकरांची काही बालगीतं सादर करणार आहे. मुलांनी कवितेचा आनंद घ्यावा यासाठी त्यांनी सुंदर बालगीतं लिहिली आहेत. मुलांच्या भावविश्वाशी
ते एकरूप होऊन जायचे. पहिली कविता आहे वेड कोकरू. वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. ही दुसरी कविता आहे. माझी कविता. पाडगावकरांनी त्यांच्या कविताशी मुलांनी खेळावं हा दृष्टिकोन ठेवून कविता केल्या. आणि असं खेळता खेळताच त्या आनंदाची चव लागून त्यांनी आपल्या स्वतःच्या शब्दांशी स्वतः रंगून जाऊन खेळावं असं त्यांना वाटत असे. कविता करताना मुलांना काय वाटेल असं सांगणारी ही कविता माझी कविता. शिकून मोठा झाल्यावर मी जेव्हा कविता करीन, आजीनं केलेल्या मसाल्याच्या वांग्याचा मी माझ्या कवितेत खमंग वास भरीन. आजीनी केलेल्या पोळीसारखी माझी कविता खुसखुशीत नरम असेल. आजीनी वाढलेल्या भातासारखी माझी कविता ताजी ताजी गरम असेल. मुलांना पावसात भिजायला खूप आवडतं, त्यामुळे अर्थातच पावसावरच्या कविताही आवडतात. कवी असलेल्या आजोबांचा हा नातू पावसात भिजायला जातोय, बरोबर आजोबांनाही नेतोय. आणि हो, होड्या कशाच्या करणाऱ्या माहितीये? ऐका या कवितेत नातू, आजोबा आणि पाऊस. आजोबा आजोबा लवकर चला, आज आपण पावसात जायचं. काय म्हणता? खोकला होईल, कशासाठी उगीच भ्यायचं? भिवू नका, माझा हात धरून या, भिजत भिजत मजेत पावसात फिरून या. ढगांचा गडगडाट झाला की नाचावंसं वाटणारच. रस्त्यावर जाईपर्यंत पाऊस येऊन आपल्याला गाठणारच. छत्री मुळीच न्यायची नाही, टोपी सुद्धा घ्यायची नाही. चिंब चिंब भिजून जायचं, नाचत नाचत गाणं गायचं. काय म्हणता? पडसं होईल? झालं तर उद्या आजी औषध देईल. धूम धूम धारा, धावत सुटला वारा. कवितांची तुमची वही, तिची पानं फाडूया. आज त्यांच्या होड्या करून पाण्यामध्ये सोडूया. आजोबा आजोबा कणू नका, नको नको म्हणू नका. भिवू नका, हात माझा धरून या, भिजत भिजत मजेत पावसात फिरून या. भिजत भिजत मजेत पावसात फिरून या. पाडगावकरांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता मोठी माणसंही तितक्यात उत्कटतेने वाचतात, हे पाडगावकरांच्या कवितांचं वैशिष्ट्य. आता ही शेवटची कविता शाळेला दांडी मारायचा विचार करणाऱ्या मुलाची ही अतिशय गमतीशीर अशी कविता. नाटक फसतं त्याची कविता. भाजलेल्या वांग्याचं भरीत स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तिथे गेलो, रडत म्हणालो, आई मी मेलो. माझ्याकडे बघून आई हसली. मला वाटलं आता चांगलीच फसली. मी म्हणालो थुंकी दाबून ओठात, आई माझ्या कळ येते पोटात. उठल्यापासून गेलो 5 वेळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा. फारच दुखते डोके, जसे डोक्यात हातोड्याचे ठोके. चक्कर येते, सुजलाय गळा, आज वर्गात दिसणार नाही फळा. चालवत नाही,
असा पायात ठणका, मोडला वाटतं पाठीचा या मणका. आई म्हणाली, अरे रे, फार वाईट झालं. एक मात्र तुझ्या कसं लक्षात नाही आलं? आज आहे रविवार, आज नाही शाळा. सोमवारचं नाटक चुकून आज केलंस बाळा. कळ थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते. कळ थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते. भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी विनया पराडकर. आजचा विषय खरंच खूप सुंदर आहे. देणं मंगेशाचं. 10 मार्च 1929 साली वेंगुर्ल्याला जन्मलं सप्तरंगी व्यक्तिमत्व, जे भविष्यात आबालवृद्धांच्या मनावरती राज्य करणार होतं. अर्थात नंतरच्या आयुष्यात साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेलं, महाराष्ट्र भूषण आणि पद्मभूषण हे गौरव प्राप्त झालेलं हे व्यक्तिमत्व कविवर्य श्री मंगेश पाडगावकर. ते खरंच देणं होते मंगेशाचे. बालकविता, बालगाणी, जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, सलाम, उदासबोध हे आणि असे अनेक कविता संग्रह, वादळ नावाचं नाटक, असं विपुल साहित्य त्यांच्या लेखणीतून निर्माण झालं होतं. मराठी आणि संस्कृत विषयातले ते पदवीधर होते आणि प्राध्यापकही होते. माझ्या मनात त्यांच्या लेखणीने मानाचं पहिलं स्थान निर्माण केलं. त्याचं कारण असं, कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम बघण्याचा योग आला आणि तो दिवस आयुष्यातला खरोखर अविस्मरणीय ठरला आणि तिथेच हे त्यांना मी पहिलं मानाचं स्थान बहाल केलं. बालगीतांबरोबर सलामसारख्या परखड, शूरवीरांना समर्पित करणाऱ्या अशा त्यांच्या कविता त्याही वाचनात आल्या. मनाला चिंब भिजवून टाकणारा श्रावणातला निळा घन बरसला, अशी पाखरं येती, आणि ती खरंच आली. आठवणींची पाखरं होती ती, भेट देऊन गेली. सुगंधी हळव्या शपथा, ती धुंद वादळाची, प्रेमिकांच्या अनुभवाची रात्र किती सुंदर व्यक्त झाली. आणि मग भातुकलीच्या खेळातली राजा राणी आणि त्या राजाच्या मनातलं दुःख नकळत डोळ्यात अश्रुधारा आणून गेलं. असं एक प्रत्येक कविता म्हणजे एक अनुभव, हे लेखणीचं खूप मोठं सामर्थ्य. आणि मला आणखीन एक आवडलेली बालकविता बरं का, खाऊ नावाची. ती कविता वाचताना एक छोटं लबाड लहानगं आपल्या आजोबांजवळ उभं राहून त्यांनी केलेल्या गमतीदार खोड्या सांगतंय आणि त्याचा परिणाम काय झाला हेही सांगतंय. हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. बाबांसाठी केलेला मीच खाल्ला डोसा, बाबांनी संतापून दिला एक ठोसा. दादासाठी केलेला सांजा मीच गळला, दमून आल्या दादाने माझा कान पिळला. बटाट्याची भाजी होती ठेवली ताईसाठी, मी गुपचूप मटकावताच तिने हाणली काठी. आता फक्त उरले आहेत डब्यात काही लाडू, पण नको, आईच्या हातात आहे झाडू. मंडळी, तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा मला वाटतं हा खोडकर छोटा नक्कीच आला असेल. असा हा एक नवीन अनुभव प्रत्येक कवितेमधला. पण कविवर्यांचं खरं खुरं देणं म्हणजे माझ्या मनाला भावलेली, अत्यंत सोप्या शब्दात व्यक्त झालेली आयुष्याची अप्रतिम फिलॉसॉफी. तिला माझ्या मते काही तोड नाही. ती मी आज वाचणार आहे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे.
येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजावायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून जगायला आवडतं. धन्यवाद. काय धम्माल आहेत नाही ही बालगीतं. पाडगावकरांच्या बालकविता खरोखर धम्माल आहे. मस्त मज्जा येते. अजूनही बालपणात गेल्यासारखं वाटतं. असंच एक धमाल मजेदार बालकविता त्यांची सापडली आहे. यात मला वाटतं भोलानाथ तर लाडू हळूच डब्यातून काढणाऱ्या मुलाला सांगतोय, अडम दडम तडम स्टूलवर चढम सांभाळून चढम. अडम तडम स्टूलवर चढम सांभाळून चढम, नाहीतर पडम धडम धडम. अडम दडम. अब्बा 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 फळीवर डब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की. आडू पाडू डब्यात लाडू. डब्यावर हल्ला डल्ला डल्ला. खिशात लाडू भरून ठेवम, जिथल्या तिथे डब्बा ठेवम. डब्बा झाकम, पाय हळूच खाली टाकम. अडम तडम सांभाळून उतरम. अडम तडम सांभाळून उतरम, गुपचूप गुपचूप बाहेर पडम. अडम तडम आहे ना मजेदार. पाडगावकरांच्या कविता जगणं कसं सुंदर आहे आणि या जगण्यावर कसं समरसून प्रेम करायचं हे नेहमी सांगतात. त्यांची काही गीतं खरोखर मनाला खूप भावतात. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, हा मी तर म्हणते की एक कानमंत्र आहे की जगणं कसं जगायचं हे सांगणारा. अशाच आशयाची एक खूप सुंदर कविता आहे. त्यात जगणं समरसून कसं जगायचं तो त्या आशयाचा संदेश आहे असं मला वाटतं. कवितेचं नाव आहे गाणं कागदावरचं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ते मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार. कल्पनेतल्या पावसातच नुसते नाहत बसणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. घट्ट जवळ घेतल्याशिवाय माणूस नसतं आपलं. कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द रिते शब्द रिते शब्द त्यांचं काय करणार. तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. करून हिशेब धुरतं. करून हिशेब धुरतं. खूप काही मिळेल, पण फूल का फुलतं हे कसं कळेल. मला सांगा व्हायचं कसं. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं.
फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं. फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं. ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो. कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असतं जरी छापलं. ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. थँक्यू. मी सुमेघा आशुतोष. नमस्कार, मी जयश्री भावे. कैलासवासी मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यावर आधारित एक अंक अशोक कुलकर्णी सादर करत आहेत. त्यांना त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या अंकासाठी माझा खारीचा वाटा मी उचलते त्यांच्या 2 कविता सादर करून. बोलगाणी या काव्यसंग्रहातील अजून माणसं गाऊ शकतात आणि एक बालकविता कोंबडीचं पिल्लू. धारानृत्य आणि जिप्सी हे कैलासवासी मंगेश पाडगावकरांचे अगदी सुरुवातीचे काव्यसंग्रह. इतर कवींच्या प्रभावामुळे काहीशी परप्रकाशित वाटणारी त्यांची कविता धारानृत्यातील कवितांमध्ये दिसते आणि जिप्सीपर्यंत पोचेपर्यंत ती आपल्या वैभवाने नटून थटून आपल्या समोर येते. त्यांना स्वतःचं कल्पनाविश्व एव्हाना सापडलं होतं आणि स्वतःची प्रतिभा स्वतंत्रपणे वेगळेपणाने व्यक्त करणारे कवी असं म्हणून ते प्रस्थापितही झाले होते. जिप्सीच्या निघालेल्या 17 आवृत्त्या बघून कालांतराने हे सर्व आपोआप सिद्ध झालं. जे रम्य ते बघुनिया मनहोय जागे हा पाडगावकरांचा स्वाभाविक धर्म आहे. म्हणूनच त्यांच्या विकास मार्गावर ते स्वतःचे असे वेगळे ठसे उमटवू शकले, अगदी माइलस्टोनच्या किमतीचे. बालकवींसारखेच यांचंही निसर्गावर अतोनात प्रेम होतं आणि त्याच्याशी समरस होण्याची त्यांची क्षमताही तितकीच अगाध. त्यामुळे त्यांचे भावानुभव ते जेव्हा व्यक्त करतात ना, तेव्हा निसर्ग सौंदर्याची उदाहरणं आपोआप दिली जातात. पाडगावकरांनी त्यांची पहिली कविता वयाच्या 14व्या वर्षी केली, एका अनोळखी मुलीला बघून. तिच्याविषयी त्यांच्या मनात बरंच काही येऊन गेलं असावं. तुझं वाहिले तुझं अर्पिले नवपुष्प हे हृदयातले, कवटाळुनी अंचुंबुनी तुझं शील का तू ते मनी, की चुरडुनी बरिहासुनी जाशील तू मनभंगुनी. पुढे ते म्हणतात, कवटाळते वा टाकते, कवटाळते वा टाकते तुझं वाहिले पहिलेच ते, तुझे वाहिले पहिलेच ते. कोवळ्या हृदयातनं निघालेला बहुधा प्रीतीचा हा पहिला हुंकार असेल. ही कविता कुठेही प्रकाशित झालेली नाही आहे, पण त्यांची उर्मी बहुधा तेव्हापासूनच बाहेर पडायला लागली. जीवनाच्या प्रचंड ओढीतून या कवीची कविता जन्माला आली असं म्हणतात. ते जीवनाची गाणी ज्या जोशात गातात त्यावरून हे निर्विवाद सिद्ध होतं. काव्य प्रतिभेचे अनेक टप्पे पार करत करत त्यांनी 91-92 साली बोलगाणी हा एक नवा कवितेच्या प्रांतातला अनोखा आणि अजब प्रकार रूढ केला. ते म्हणतात, गाणं शब्दात मावत नाही, गाणं शब्दात मावत नाही, हावऱ्या हातात गावत नाही, गाणं सांगू येतं कुठून, डहाळीला ओंकार फुटून. किती रम्य कल्पना आहे ही त्यांची भावना आपल्या अगदी आतपर्यंत पोचते. ही बोलगाणी असतातच अशी लाघवी, रूढ भाषेत गुंतत नाहीत. ती आपल्याशी सतत जिव्हाळ्याने बोलत राहतात, आपल्याला जगण्यावरचं प्रेम समजावत राहतात. आजच्या यांत्रिक युगात आपण आयुष्यातला खरा आनंदच गमावून बसलो. बोलगाणी ही चौकटी बाहेरची गाणी आपल्या विसरलेल्या आनंदाची परत जाणीव करून देतात आणि यातूनच जन्माला येतात माणसं अजून गाऊ शकतात यासारख्या काही कविता.
आजूबाजूची परिस्थिती कितीही निराशाजनक, रटाळ, कोंडीत पकडणारी, विदारक, संभ्रमित अशी कशीही असली तरी त्यातून मार्ग तुम्ही निश्चित काढू शकता आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदही मिळवू शकता. हा कवीचा आशावाद या कवितेतून अगदी स्पष्ट होतो. या कवितेत निसर्ग, वृक्ष चाकोरी, दाहक सत्य, भीषण वास्तवता असे सगळ्या प्रकारचे दाखले आहेत. ते दाखवतात ती दृश्य वेगवेगळी असतात, पण त्यात एक सूत्र मात्र समान आहे की तुम्ही ठरवलं तर आनंदी राहू शकता. मला वाटतं गाणं म्हणजे मनातल्या आनंदाचा दृश्य हुंकार, आणि म्हणूनच ते सांगतात ते आपल्याला पटतं की माणसं अजून गाऊ शकतात. शीळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात, हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात. प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानात घुसते. आजूबाजूची वर्दळ, सगळा परिसर हा कसल्या तरी भयानक आवाजाच्या घुमण्याने सतत गजबजलेला असतो. प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानात घुसते, मोटारींच्या आवाजाची खेळटोप कानात असते. असं असलं तरी माणसं गाण्याला ताल अजून देऊ शकतात आणि शीळ घालत माणसं अजून गाऊ शकतात, हातात हात गुंफून अजूनही जाऊ शकतात. पुस्तकांच्या ओझ्याखाली बाळपण सगळं चिरडून जातं. कवीला चीड आली आहे रॅट रेसमध्ये आपल्या मुलांना ढकलणाऱ्या पालकांच्या मनोवृत्तीची. पुस्तकांच्या ओझ्याखाली बाळपण सगळं चिरडून जातं. अकराळ विकराळ स्पर्धेखाली कोवळेपण अगदी भरडून जातं. असं असलं तरी मुलं फुगे घेऊन बागेत अजून धावू शकतात, शीळ घालत माणसं अजून गाऊ शकतात आणि हातात हात गुंफून अजून ती जाऊही शकतात. कटुतेचा पाऊस घरं झोडून जातो. माणसांमधली ही कटुता फार वाईट असते. कटुतेचा पाऊस घरं झोडून जातो, विश्वासाचा कणा पार मोडून जातो. एखाद्या घटनेने सुद्धा तरीसुद्धा माणसं मायेने बाळाचा पापा अजून घेऊ शकतात आणि शीळ घालत माणसं अजून जाऊ शकतात. हातात हात गुंफून अजूनही ती गात जाऊ शकतात. पेटलेल्या दंगलींमध्ये किती घरं जळून खाक झाली बरं. दाहक वास्तवता. द्वेषाचे बॉम्ब फुटून किती गावं बेचिराख झाली बरं. असं असलं तरी कवी आशेने म्हणतोय, असं असलं तरी माणसं कुंडीमध्ये फुलं अजून लावू शकतात, नवीन सृजन करू शकतात. शीळ घालत माणसं अजून गाऊ शकतात, हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात. विलक्षण प्रतिभावान अशा या कवीच्या संवेदनशीलतेचा आणखी एक आविष्कार म्हणजे बालकविता. लहान मुलांचं विश्वच वेगळं असतं. त्यांच्या विश्वात आई, बाबा, दादा, ताई असतात. तसेच वाघोबा, ढग, परी, पक्षी, चांदोबा, पाऊस हेही तितकेच महत्त्वाचे. मग ते चांदोबाला अभ्यासालाही बसवतात किंवा दिवसभर पावसात भिजूनसुद्धा झाडाला सर्दी कशी बरं होत नाही असं निरागसपणे विचारतातही. ते आजोबांचाही घोडाघोडा करतात आणि निर्जीव काठीलाही घोडा म्हणूनच दौडवतात. मोठ्यांच्या अगणित विषयांवर कविता करणारा हा मनस्वी कवी या बालगोपालांमध्येही तितकाच रमतो आणि कोंबडी आधी की अंड या नेहमीच्या वादात न गुरफटता पटकन आपली एक छोटीशी कविताच करून टाकतो. बघूया ते काय म्हणतात या अगदी साध्यासुध्या आणि बाळबोल कोंबडीचं पिल्लू या कवितेत. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, अगदी होतं छोटं पण उंचीलाही पिल्लू. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाळ सांग तुला हवं काय. आईच ना ती, बाळाचे लाड करते. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाळ सांग तुला हवं काय. किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला मी हवे असेल ते खाणे. यावर पिल्लूने जे मजेशीर उत्तर दिलंय ते ऐकून तुम्हाला हसू अनावर नाही झालं तर मला सांगा. पिल्लून म्हणालं, आई मला दुसरं काही नको. आई दुसरं नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून देई
आणि एका अंड्याचे आमलेट करून दे. बस, मला इतकंच फुले. आहे की नाही मजेशीर? धन्यवाद. नमस्कार. आज 10 मार्च पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण आणि साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या मंगेश पाडगावकर नामक कला निपुण कवीचा जन्मदिवस. या निमित्ताने अशोक कुलकर्णी संपादित देणे मंगेशाचे या आविष्कारच्या 12व्या अंकासाठी माझे मृणाल गोसावीचे छोटेसे सादरीकरण. बहुतेक सर्व आधुनिक कवींप्रमाणे पाडगावकरांची कवी प्रकृती स्वच्छंदतावादी आणि समाजाभिमुख आहे. नवकवितेत आढळून येणारी कटुता, वैफल्य किंवा रचनेतली तेढ पाडगावकरांच्या कवितेत दिसून येत नाही. तिथे प्रत्यय येतो त्यांच्यातल्या सौंदर्यवृत्तीचा. निसर्गाच्या जोडीने पाडगावकरांच्या कवितेत प्रेमभावनेच्या अनेक छटा आविष्कृत झाल्यात. व्यापक सामाजिक जाणीवांमुळे भोगा इतकंच त्यागाचं जीवनातील सुरूपतेबरोबर कुरूपतेचेही दर्शन पाडगावकरांची कविता घडवते. पाडगावकरांच्या बोलगाणी या कविता संग्रहातून निवडत 3 कविता मी सादर करणार आहे. माझी पहिली कविता आहे गाणं कागदावरचं आणि आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरतेय, ती मनात झुरतीये, तुम्ही पाहत बसणार, कल्पनेतल्या पावसातच नुसते नाहत बसणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रिते शब्द त्यांचं काय करणार, शब्द शब्द रिते शब्द त्यांचं काय करणार. तळफुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल, करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल, पण फूल का फुलतं हे कसं कळेल. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. माझी दुसरी कविता आहे इतक्या दुरून आलात तर. हवं ते घेऊन जा, नको ते ठेवून जा, उन्हातून आलात तर थोडं पाणी पिऊन जा. दारापुढल्या पांगाऱ्यावर लाल पावलं वाजू लागली, दारापुढल्या पांगाऱ्यावर लाल पावलं वाजू लागली, तिथून वळण घेताना झुळूक हळूच लाजू लागली. हवं ते घेऊन जा, नको ते ठेवून जा, इतक्या दुरून आलात तर फुलं तेवढी पाहून जा. बिलगून बिलगून घुमत असतात कबूतर आणि कबुतरीण, बिलगून बिलगून घुमत असतात कबूतर आणि कबुतरीण. मला आपला संशय ती असणार त्याची मैत्रीण. हवं ते घेऊन जा, नको ते ठेवून जा, जाताना या जोडीसाठी एक गाणं गाऊन जा. पाऊस माझ्या घरापुढे बिरजूसारखा नाचत येतो, पाऊस माझ्या घरापुढे बिरजूसारखा नाचत येतो, कधी आपल्या थेंबांची कोवळी फुलं वेचत येतो. हवं ते घेऊन जा, नको ते ठेवून जा, एक तरी इथली सर अंगावरती झेलून जा. आणि माझी तिसरी कविता आहे चिवताईसाठी गाणं. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार असं लावून जगावरती काऊन, किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा,
दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड. फुलं जशी असतात तसेच काटेही असतात. जशी फुलं असतात तसेच काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरीसुद्धा या जगात वावरायलाच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग. तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं. तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवतई चिवतई तुला काहीच कळलं नाही. तुझं घर बंद होतं. डोळे असून अंध होतं. बंद दारात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड. धन्यवाद. नमस्कार. मी सुजाता मोघे. माझी कविता मला नवनिर्मितीचा आनंद देते. नवनिर्मितीच्या प्रेरणेतून मी माझं माणूसपण खऱ्या अर्थाने अनुभवतो. कवी जीवनाचा कुठलाही अनुभव नाकारत नाही. कुठल्याही साच्यात न अडकता जीवनाप्रमाणे सतत प्रवाही राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हे सांगणं आहे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं. मंगेश पाडगावकरांच्या या अंकासाठी मी 2 अतिशय सोप्या आणि तरीही अर्थपूर्ण अशा कविता निवडल्या आहेत. या कवितांची खासियत अशी की त्या पाडगावकरांच्या टोनिंगमध्ये ऐकतानाच त्या कवितेचा अर्थ अगदी सहजपणे उलगडत जातो. त्यामुळे मला वेगळं रसग्रहण करण्याची गरजच नाही. ऐका हं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब दुसरं कोणी लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे,
म्हणून मला जगायला आवडतं, म्हणून मला जगायला आवडतं. अशीच अजून एक सहज, सोपी आणि तरीही गहन अर्थ भरलेली अशी ही कविता. सारं काही स्वतःसाठी. देवधर्म, पूजा अर्चा सारं असतं स्वतःसाठी. देवधर्म, पूजा अर्चा सारं असतं स्वतःसाठी. देवाला यातलं काही नको असतं स्वतःसाठी. फुलं अर्पण करतो देवाला, ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून. सारी पृथ्वी ज्याचा बगीचा, त्याला काय करायचं आहे फुलं घेऊन. नैवेद्य जो आपण दाखवतो तो काय देव खातो? तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं भरणपोषण करीत असतो. निरांजनाच्या इवल्या ज्योतीने ओवाळतो आपण प्रभूला. चंद्र सूर्य जातीने हजर ज्याच्या दिमतीला. स्तोत्र त्याची गातो, ती काय हापापलाय म्हणून स्तुतीला. निर्गुण निराकार जो, त्याला अवडंबर हवंय कशाला. सारं काही जे करायचं ते स्वतःसाठीच असतं करायचं. सारं काही जे करायचं ते स्वतःसाठीच असतं करायचं. प्रार्थनेनं देव बदलत नसतो, स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं. प्रार्थनेनं देव बदलत नसतो, स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं. आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. देवापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. गरम कांदाभजी खाऊन पोटोबाची पूजा करता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साथ देता. कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. या पुढल्या 2 कविता विरहिणी कविता आहेत आणि माझ्या त्या हृदयाच्या अगदी खूप आत जवळच्या आहेत, म्हणून मी त्या वाचते आहे. मी बोलले न काही नुसतेच पाहिले. मी बोलले न काही नुसतेच पाहिले. हृदयात दाटलेले हृदयात राहिले. परतून हाय जाण्या ओठात शब्द आले. डोळ्यातले इशारे डोळ्यात कैद झाले. मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले. हृदयात दाटलेले हृदयात राहिले. देऊन सर्व काही नाही दिलेच काही. ज्याला हवे कळाया कळलेही त्यास नाही. ज्याला हवे कळाया कळलेही त्यास नाही. माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले. मी बोलले न काही नुसतेच पाहिले. निशब्द आसवांनी समजाविले मनाला की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला. काय सुंदर ओळ आहे बघा. निशब्द आसवांनी समजाविले मनाला की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला. माझ्याच मी मनाशी हे गीत गायले. मी बोलले न काही नुसतेच पाहिले. हृदयात दाटलेले हृदयात राहिले. आणि ही आर्तविरहिणी. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. कालचे ना आज पाणी अर्थ हे उरणार नाही. पाहुनी चंद्राकडे मी
आसवे पुसणार नाही. चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन. चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन. त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता कोरडे. मंगेश पाडगावकरांच्या जन्मजयंती निमित्ताने श्रीयुत अशोक कुलकर्णी संपादित देणे मंगेशाचे हा कवितांचा, मंगेश पाडगावकरांच्या कवितांचा अंक सादर करतायत. त्यासाठी हे सादरीकरण. 10 मार्च 1929 कोकणात वेंगुर्ले या देखण्या गावी मंगेश पाडगावकरांचा जन्म झाला. शेवटपर्यंत ह्या सारस्वतांनी कविता जगली. निसर्गावर, कवितेवर, जगण्यावर आणि प्रेमावरही प्रेम केलं. जगण्यातली किती किती सौंदर्य स्थळं कवितेतून दाखवली. धारानृत्य, जिप्सी, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, बोलगाणी, सलाम, गझल, मीरा, सूरदास, कबीर, भटके पक्षी, मुखवटे, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, राधा, त्रिवेणी आणि अनेक कविता संग्रह, वादळ, ज्युलियस सीझर ही 2 नाटकं आणि अनेक सुंदर गाणी लिहिली. मराठी भाषेला, मराठी माणसाला खूप खूप समृद्ध केलं. त्यांच्या 3 कविता इथे सादर करते आहे. पहिली कविता, नसलेल्या आजोबांचं गाणं. आजोबा, नात आणि नातू यांच्यामधलं अकृत्रिम मायेचं सुंदर नातं आपल्याला हळवं करून जातं या कवितेतून. नसलेल्या आजोबांचं गाणं. जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागावून, आजोबा, बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग? आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. ओ या. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा, यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या? यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा, एक लक्षात ठेव, एकटं जाता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारी, म्हणजे काय आजोबा? आजोबा मोठ्याने हसून म्हणत, हा हा हा, म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे नाकात 2 पाय. आजोबा, एक गोष्ट विचारू? विचार बेटा. आजोबा, तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो? वा वा, होत्या म्हणजे होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती. इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, चटकन विषय बदलायचे. घसा खाकरत म्हणायचे, बेटा, तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे? चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे? आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक.
आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत. एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत. दूर दूरच्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई. त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे मी दूर पाही. मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच घरं, तीच झाडं, सगळं अगदी तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची. आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. पुढची कविता आहे पाडगावकरांची, प्रखर आशावादी, चांगल्यावर दृढ विश्वास ठेवणारी आणि जीवनाची लढाई सतत अव्याहत लढत राहणाऱ्या वीरांना आणखी आणखी आशावाद देणारी. कवितेचं नाव आहे रात्रभर आपण चालतो आहोत. रात्रभर आपण चालतो आहोत. पहाट होईल तेव्हा आपण कुठे असू. पायातले त्राण राखून ठेव. कुठेही असलो तरी पहाट होणारच. तू धीर धर, आपण धीर धरू. रात्रभर आपण चालतो आहोत. माझा हात हातात धर, भिवू नको. एक गोष्ट सांगतो जी झाडाने पाखराला सांगितली होती. झाड म्हणाले, अंधार असतो म्हणजे प्रकाश नसतो, पण प्रकाश येतोच आणि मग अंधार उरत नसतो. पाखराने गोष्ट ऐकली आणि ते विश्वासाने झोपलं. ही गोष्ट फक्त रात्रभर चालणाऱ्यांसाठी आहे. रात्रभर आपण चालतो आहोत. चालताना आपण काळोखात ह्या गोष्टीची सोबत असेल जी झाडाने पाखराला सांगितली होती. आणि झाडे पाखरांशी खोटे बोलत नाहीत, म्हणून तर झाडांना फुले येतात. रात्रभर आपण चालतो आहोत. पहाट होईल तेव्हा आपण जागे असू. तेव्हा आपण कुठे असू. कुठेही असलो तरी पहाट असणारच. कुठेही असलो तरी आपण प्रकाशातच असू. उडणाऱ्या पाखरांच्या पिसांना फुलांचा हळुवार वास असेल. माझा हात तुझ्या हातात असेल. सर्वत्र सर्वत्र निरामय पहाट असेल. रात्रभर आपण चालतो आहोत. चालणार आहोत, चालणार आहोत, चालणार आहोत. मंडळी, पुढची कविता आहे पाऊस आला. पावसावरच्या त्यांच्या कविता सगळ्याच खूप सुंदर आहेत. त्यातलीच ही एक जरा मला वाटतं मी पहिल्यांदाच ही कविता वाचली म्हणून ही निवडली. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर, पाऊस आला नाचणाऱ्या मोरावर, पाऊस आला. पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा, करीत आला वेड्याचा बहाणा. पाऊस आला. पाऊस आला आतून आतून शहाणा. पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा, राधेच्या उत्सुक उत्सुक रंगाचा. पाऊस आला गोकुळातल्या माळावर, पाऊस आला यशोदेच्या भाळावर. पाऊस आला उन्हाळणारा गोवळा, पाऊस आला पालवीसारखा कोवळा. आणि आपलं गोड उत्तर, पाऊस आला पालवीसारखा कोवळा. येथई येथई पाऊस आला, तेथई तेथई पाऊस आला, ताथय ताथय पाऊस आला. फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला. पावसाने या जगण्याचाच उत्सव केला आणि पावसाने या मरण्याचाही उत्सव केला. जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं यांच्या पल्याड कुठेतरी पाऊस आला. पाऊस आला याद घेऊन, ओली चिंब साथ घेऊन. बाहेर जरी ढगातून पाऊस आला,
खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक कुलकर्णी. तुम्हा सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने देणे मंगेशाचे हा अंक आज पूर्ण झाला आहे. आपल्या सगळ्यांच्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने हा अंक सजला आहे. या अंकाचे सर्व श्रेय यातील प्रत्येक सहभागीचे आहे. मी फक्त निमित्त मात्र. मला योग्य वाटेल त्या क्रमाने फक्त सादर केले आहे. पुन्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि सुषमा दळवी यांचे विशेष आभार. तर मंडळी, समारोप करताना मी मंगेश पाडगावकर यांची एक कविता सादर करत आहे. हा चंद्र पाहताना. जरिया पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले, वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले, छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. ते श्वास कापरेयन आभास सावल्यांचे, रे चांदणेच झाले डोळ्यात बाहुल्यांचे, अन सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. नाही विचार केला मी पाहिले न मागे, आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे, का घालिता उडीही घर आठवे कुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा, चुरडे कळी मनाची हा खेळ प्रार्थनाचा, स्वप्ने विरून येते हातात वंचना रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. हरवून स्वप्न गेले अश्रूच आज जागे, वेळी तुझी कळीही बघते वळून मागे, या पापण्यात मिटते निशब्द वेदना रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे. धन्यवाद. धन्यवाद रसिको. तुम्हा सर्वांच्या सहभागाने हा अंक पूर्ण झाला आहे. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अंक तुम्हाला निश्चित आवडेल याची खात्री आहे. प्रत्येकानं आपलं 100% योगदान दिलं आहे. म्हणूनच हा अंक अतिशय सुंदर आणि अतिशय रंजक झाला आहे, यात शंकाच नाही. मला आशा आहे सगळ्यांना हा अंक जरूर आवडेल. पुनश्च सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर
या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. बाळाच्या चिमण्या ओठातून, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात सुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.